जय भवानी, जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब यांना मुजरा करून मी व्याख्याता प्राचार्य दादासाहेब कोरेकर पवार आज एका पराक्रमी घराण्याची माहिती आपल्यापुढे सादर करणार आहे. सरदार भोईटे घराणे हे विशेषतः सातारा भागामध्ये आपल्याला दिसून येते. आजचा दिवस जो आहे तो एक ऐतिहासिक दिन विशेष आहे. दिनांक 5 एप्रिल 1663ला छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानावर छापा घातला. पुण्यामध्ये लाल महालात मुक्काम करून बसलेला आणि स्वराज्यामध्ये धुमाकूळ घालणाऱ्या एका औरंगजेबाच्या नामांकित सरदारांना महाराजांनी धडा शिकवला असा हा दिवस. अर्थात या दिवसाचं महत्त्व मोठं आहे आणि म्हणूनच स्वराज्यामध्ये कर्तबगारी केलेलं एक कर्तबगार घराणं म्हणून भोईटे घराण्याचा उल्लेख केला जातो. अर्थात इतर घराण्याच्या मानाने भोईटे घराण्याची प्रसिद्धी फारशी झालेली नाही, तरीसुद्धा त्यांचं कार्य दुर्लक्षित करण्यासारखं नाही. या भोईटे घराणं हे प्राचीन 96 कुळी क्षत्रिय मराठा घराणे आणि या घराण्याचा कुलवृत्तांत असा आहे की हा वंश सूर्यवंशी घराणं. गोत्र याचं शौनक, मंत्र गायत्री, विजय शस्त्र धनुष्यबाण, कुलदेव भैरवनाथ, कुलदेवी तुळजाभवानी, ग्रामदेवी मुदाई माता, सिंहासन छत्र पांढरे, निशाण पांढरा वारू, ध्वजस्तंभी रुद्र किंवा सूर्य, अशा प्रकारचा याचा कुलवृत्तांत आहे. आणि अशा प्रकारचं कुलवृत्तांत असलेलं हे शिवकाळापासून ते मराठीशाहीच्या अंतापर्यंत कार्यरत असलेलं स्वराज्यातील घराणं. आत्ताच मी सांगितलं हे घराणं सातारा जिल्ह्यामध्ये वाघोली, तडवळे आणि हिंगणगाव या भागामध्ये विशेषतः आपल्याला पाहायला मिळतं. ते पूर्वापार पूर्वी आणि आजही दिसून येतं. मराठा साम्राज्यातील हे सिक्केकरी घराणं आहे. सिक्केकरी याचा अर्थ आपण त्याला जागीरदार म्हणतो, वतनदार म्हणतो. आणि त्यांना राजमुद्रा वापरण्याचा अधिकार असायचा. त्यामुळे एक महत्त्वाचं घराणं मानलं जातं. या घराण्याचे मूळ पुरुष सुलतानजी राजे भोईटे असे प्रसिद्ध असे सरदार होते आणि ऐतिहासिकदृष्ट्या हे घराणं वीर आणि पराक्रमी समजलं जातं. म्हणजे स्वराज्यामध्ये जी जी कामगिरी या घराण्याकडे दिली त्यांनी ती पार पाडली. छत्रपती शिवाजी महाराजापासून तर छत्रपती शाहू महाराजापर्यंत ज्या ज्या मोहिमा राबवल्या गेल्या किंवा ज्यांच्यावरती जी जी कामगिरी सोपवली ती कामगिरी या घराण्यातील वीरांनी, या घराण्यातील सरदारांनी, या घराण्यातील परगाण्याचे प्रमुखांनी पार पाडली. यांच्यावर जबाबदारी होती ती परगाणे, महाल आणि किल्ले अशा प्रकारची जबाबदारी दिलेली होती. किल्ल्याचं रक्षण करणे, महालांचं संरक्षण करणे आणि परगाणे वगैरे त्यांच्याकडे जी जबाबदारी दिली होती त्याच्या प्रमुखपदी हे घराणं आपल्याला दिसून येतं. छत्रपती शाहू महाराजांच्या काळामध्ये राणोजीराव भोईटे हे प्रसिद्ध सरदार होऊन गेले. अर्थात 18व्या शतकामध्ये जी जी घराणी छत्रपती शाहू महाराजांच्या काळामध्ये उदयाला आली त्यापैकी हे घराणं, ज्याप्रमाणे थोरात, पवार, जाधवराव, भापकर, शिंदे, होळकर, पायगुडे, तावरे ही सक्रिय घराणी थोरले बाजीराव पेशव्यांच्या खांद्याला खांदा लावून उत्तरेला लढत होती आणि त्याचपैकी भोईटे हे घराणं होतं. आणि या घराण्याचे त्या काळातले सरदार होते राणोजीराव भोईटे. उत्तरेकडील मोहिमेमध्ये त्यांनी सक्रिय भूमिका बजावली असे इतिहासाने त्यांची नोंद घेतलेली आहे. तेव्हा अशा प्रकारचे घराणं आणि या घराण्यातील वीर पुरुषांची कामगिरी स्वराज्याच्या इतिहासात नोंदली गेली. अर्थात पानिपतच्या युद्धापर्यंत या घराण्याचं कार्य आपल्याला दिसून येतं. पानिपतच्या युद्धामध्ये जे प्रमुख सरदार होते या सरदारामध्ये बालाजी भोईटे नावाचे एक सरदार होते आणि अहमदशाह अब्दालीच्या फौजीशी लढताना ज्या ज्या वीरांनी आपला देह ठेवला
त्यात बालाजी भोयटे हे एक भोयटे घराण्याचे सरदार होते. कारण या घरामध्ये पवार होते, शिंदे होते, होळकर होते, अनेक प्रकारचे सरदार होते, भापकर होते, तावरे होते. आणि अशा प्रकारच्या इतिहास प्रसिद्ध घराण्याचा वारसा ज्यांनी चालवला त्यापैकी भोयटे घराण्याचा वारसा अगदी पानिपतच्या युद्धात सुद्धा बालाजी भोयटे यांनी चालवला. अर्थात या घराण्याची एक शाखा आज आपल्याला वाई तालुका वाई आणि जिल्हा सातारा येथेही दिसून येते. कारण हे स्थलांतरित घराणं अलीकडच्या काळामध्ये वाईमध्ये स्थायिक झालं आणि या घराण्याचाही तितकाच लौकिक आहे. कैलासवासी शंकरराव साहेबराव भोयटे हे कृषी अधिकारी होते. अर्थात त्यांचं निधन झालेलं आहे, ते हयात नाही. पण त्या काळामध्ये म्हणजे जवळजवळ 70-80 वर्षापूर्वी जेव्हा त्यांनी शिक्षण घेतलं ते पाचगणीसारख्या ठिकाणी आणि पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेजमध्ये आणि शेवटी कृषी अधिकारी म्हणून त्यांनी उत्तम कामगिरी केली. आणि त्याचबरोबर जवळपास 100 गाठलेले असे या घराण्यातील एक बुजुर्ग व्यक्तिमत्व होऊन गेलं. त्यांना 5 मुले आणि 3 मुली, सर्व उच्च शिक्षित असे हे घराणं आहे. या शंकरराव साहेबराव भोयटे यांचे एक चिरंजीव कैलासवासी उल्हासराव शंकरराव भोयटे हे मुंबईमध्ये मंत्रालयात उपसचिव पदावर कार्यरत होते, तेही आज हयात नाहीत. दुसरे चिरंजीव श्री संभाजीराव शंकरराव हे व्यावसायिक आहेत, ते आज वाईमध्ये स्थायिक आहेत. त्यांची पत्नी सौ विनया माधवराव थोरात घराण्यातील आहेत. सरदार थोरात घराणं वाळकी हे प्रसिद्ध घराणं त्याही काळामध्ये या भोयटे घराण्याच्या बरोबर सक्रिय होतं स्वराज्यामध्ये आणि याच घराण्यातील त्यांचे सासरवडी आहेत. तेव्हा संभाजीरावचे सासरवडी हे सरदार थोरात घराण्याचे आहे. कैलासवासी विठ्ठलराव साहेबराव हे भाग शिक्षण अधिकारी होऊन गेले. हे शंकरराव साहेबराव भोयटे यांचे धाकटे बंधू होते आणि ते भाग शिक्षण अधिकारी त्या काळामध्ये होते. शिवाय त्यांनी सातारा शिक्षक बँकेची स्थापना केली आणि शरीर सौष्ठव आणि खेळामध्ये ज्यांनी उत्तम प्रावीण्य संपादन केलेलं होतं. उत्तम कोच म्हणून ज्यांनी अनेकांना मार्गदर्शन केलं, असे एक ह्या भोयटे घराण्यातील अलीकडचं व्यक्तिमत्व. या परिवाराचे नातेसंबंधही आज थोरात, पवार, जाधव, भापकर, भोसले, नदावडे, पाटील अशा प्रकारची जी ऐतिहासिक घराणी आज महाराष्ट्रामध्ये आहेत त्या घराण्याशी यांचे सोयीर संबंध पूर्वापार चालत आलेले आहेत आणि आजही चालत राहिलेले आहेत आजच्या काळापर्यंत. अशा प्रकारचं एक इतिहास प्रसिद्ध घराणं आणि त्या घराण्यातील या कर्तृत्ववान पुरुषांनी या घराण्याचं नाव उज्ज्वल केलं. तेव्हा अशा या घराण्यातील वीर पुरुषांना, शूर पुरुषांना आणि सामाजिक दृष्ट्या ज्यांनी आपला नावलौकिक मिळवला अशा सर्वांना मानाचा मुजरा करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.